नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JDCA कॉलेज या चॅनलमध्ये. तर मागील व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की IT क्षेत्र आणि सहकार क्षेत्र याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तो पूर्वी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे की IT क्षेत्र सोडा आणि सहकार क्षेत्रात याबद्दल. तर तो डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ नव्हता, तर हा पण एक डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ नाहीये खरं तर. पण कशा प्रकारे काम करता येईल याच्यामध्ये त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. आपल्या सर्वांना असं वाटतं की IT सेक्टर जे आहे ते सर्वात मोठं सेक्टर आहे भारतामध्ये, पण असं नसून सहकार क्षेत्र जे आहे ते सर्वात मोठं क्षेत्र आहे IT सेक्टर पेक्षाही. पण ही गोष्ट जवळपास 90% भारतातील लोकांना अजिबात माहित नाही. सो त्याच्यामुळेच आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, कशा प्रकारे काम करता येईल, तुम्हाला कुठल्याही सेक्टरमध्ये काम करता येईल किंवा कशा प्रकारे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन देत आहोत पूर्ण गोष्टींबद्दल, कशा प्रकारे काम करता येईल, काय करता येईल वगैरे. आपण नेहमी ऐकतो की IT सेक्टर म्हणजे हाय सॅलरी, सॉफ्टवेअर इंजिनियर प्रत्येकाचा ड्रीम जॉब असतो. प्रत्येकाला वाटतं की मी IT मध्ये काम करायला पाहिजे, सॉफ्टवेअर इंजिनियर बनायला पाहिजे. पण तुम्हाला हे पण माहित असणं गरजेचं आहे की IT सेक्टर पेक्षाही मोठं सेक्टर आहे सहकार सेक्टर, म्हणजे सहकार क्षेत्र आपलं. तर हे खूप मोठं सेक्टर आहे ज्यामध्ये तुम्हाला लाखो ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण ह्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, कशा प्रकारे काम करता येतं, हे आपण आज पूर्ण जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे आहे. पण फक्त इन्फॉर्मेशन आहे, लॉंग व्हिडिओ, डिटेल व्हिडिओ आपण याचा बनवणार आहोत. पण याच्यामध्ये फक्त समजून घ्या सुरुवातीला की कशा प्रकारे काम करता येईल किंवा काय 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 गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. जसं मी म्हटलं की सहकार क्षेत्र जे आहे ते IT क्षेत्रापेक्षा मोठं कसं आहे हे आपण बघूया. त्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे आपण बघूया. त्यानंतर तुम्ही स्वतः जर समजा सहकार क्षेत्रात काम करायचं असेल तर ते कशा प्रकारे काम करता येतं किंवा कशा प्रकारे तुम्हाला काम करता येईल, ह्या देखील गोष्टी आपण आज बघूया. सर्वात पहिला पॉइंट आहे की सहकार क्षेत्र IT क्षेत्रापेक्षा मोठं कसं आहे, कशा प्रकारे मोठं आहे किंवा का असं का म्हणतोय आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या भारतामध्ये तुम्हाला माहितच असेल की सुमारे 50 ते 60 लाख लोक जे आहेत ते IT क्षेत्रात काम करतात. तर आपण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आपण 50 लाख विद्यार्थी काम करतात किंवा लोक काम करतात असं आपण म्हणूया. पण आपल्या सहकार क्षेत्रामध्ये 8.5 लाख सहकारी संस्था रजिस्टर्ड आहेत. त्याच्यापेक्षाही जास्त असतील. आपण एक टेंटेटिव्ह आकडा घेतलेला आहे ज्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, क्रेडिट सोसायटीज आहेत, त्यानंतर डेअरी सोसायटीज आहेत, शुगर फॅक्टरीज आहेत आपल्या, त्यानंतर हाऊसिंग सोसायटी आहेत, त्यानंतर ऍग्रिकल्चरल सोसायटीज आहेत, प्रायमरी सोसायटीज आहेत, त्यानंतर ग्राहक पेठा, त्यानंतर बाजारपेठा, खरेदी विक्री केंद्र आहेत. ह्या सर्व गोष्टींचा समावेश होतो या 8.5 लाख सहकारी संस्थांमध्ये. या सर्व सोसायटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये 29 कोटीहून जास्त लोक सदस्य आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 5 लाखाहून जास्त लोकांना डायरेक्ट जॉब्स मिळालेले आहेत. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र जो आहे आपला, महाराष्ट्र राज्य, या राज्यामध्ये सहकार क्षेत्र खूप मोठं आहे. महाराष्ट्रात का सहकार क्षेत्र मोठं आहे हे का म्हणतोय मी, कारण तुम्ही उदाहरणार्थ आपण जर बघितलं, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, जिल्हा बँक आपण म्हणतो, त्यानंतर डेअरी आहेत, जसं दूध संघ आपण म्हणतो, त्यानंतर हाऊसिंग सोसायटी भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर शुगर फॅक्टरी तर भरपूर आहेत. तुम्हाला तर माहितीच असेल, कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर वगैरे यासाठी. याच गोष्टीमुळे महाराष्ट्राला सहकार क्षेत्राचा जन्मदाताच म्हटलं पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा भरपूर सहकारी संस्था रजिस्टर्ड आहेत. त्या सहकारी संस्थांमध्ये आपल्याला काम करता येतं. आता हे काम कसं करता येतं त्याच अनुषंगाने आपण दुसरा पॉईंट बघूया की सहकार क्षेत्रामध्ये कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कशा प्रकारे काम करता येतं किंवा आपण सर्वजण कशा प्रकारे काम करू शकतो या क्षेत्रामध्ये, याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. मी म्हटलं पूर्वी सहकार क्षेत्रात खूप जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण आपण शोधत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे असं काही गोष्टी नसतात की ज्या आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत ते IT सेक्टरमध्ये काम करा किंवा इंजिनियर व्हायचे, डॉक्टर व्हायचे, एवढ्याच गोष्टी आपल्याला माहिती करून दिलेल्या आहेत. याचा अवेअरनेस नाहीये या सेक्टरचा, जास्त लोकांपर्यंत माहिती नसल्यामुळे आपण शोधतच नाही की अशा प्रकारे काम करता येतं किंवा करता येऊ शकतं. याच्यामध्ये बँकिंग जर जॉब बघितले आपण या सेक्टरमध्ये, सहकार सेक्टर मधले बँकिंग जॉब जर बघितले तर क्लर्क,
ऑफिसर आहे, मॅनेजर लेवलचे जॉब्स आहेत, ऑडिटर बनू शकता तुम्ही. आणि साधारणपणे सॅलरी रेंज जी असते 20 ते 80,000च्या दरम्यान असते. डिपेंड ऑन युअर इंटरव्ह्यू. तुमचा जर पूर्वीचा काही एक्सपिरियन्स असेल, जर फ्रेशर असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला ते दिली जाते डिपेंडिंग ऑन युअर स्किल. ते स्किल घेणं गरजेचं आहे. तुम्हाला ते स्किल डेव्हलप करावं लागेल. तुमच्याकडे असेल तर 100% तुम्हाला त्या पद्धतीचा तुमच्या पद्धतीचा जॉब 100% मिळू शकतो. त्यानंतर अकाउंट्स मधले जर बघितलं तर अकाउंटिंग जॉब मध्ये आपण बघू शकतो अकाउंटंट आहे, त्यानंतर इंटरनल ऑडिटर म्हणून काम करता येतं, त्यानंतर टॅक्स कन्सल्टंट ही म्हणून काम करता येतं तुम्हाला. या सहकार क्षेत्राबद्दल आपण बोलतोय. त्यानंतर हाऊसिंग सोसायटीमध्ये काय काय जॉब्स आहेत हे आपण बघूया. हाऊसिंग सोसायटी ज्या असतात त्याच्यामध्ये सोसायटी मॅनेजर, सोसायटी अकाउंटंट या पद्धतीचे जॉब अवेलेबल असतात. त्यानंतर डेअरी म्हणजे आपण दूध संघ म्हणूया. दूध संघामध्ये कुठल्या प्रकारचे जॉब असतात तेही आपण समजू शकतो, ज्याच्यामध्ये सुपरवायझर लेवलला जॉब असतात. म्हणजे छोट्या लेवल पासून ते मोठ्या लेवल पर्यंत सर्व प्रकारचे जॉब असतात. अकाउंटंट्स जास्त करून काम करू शकतात सहकार क्षेत्रामध्ये. ज्यांचं बीकॉम झालेलं आहे किंवा एमकॉम झालेलं आहे ही लोक जास्त प्रमाणात काम करू शकतात सहकार क्षेत्रामध्ये. त्यानंतर साखर कारखान्यामध्ये कशा प्रकारचे जॉब उपलब्ध असतात. साखर कारखाने जे आहे त्याच्यामध्ये अकाउंटंट असेल, ऑडिटर म्हणून काम करता येतं, त्यानंतर फॅक्टरी ऑफिसर म्हणून काम करता येऊ शकतं. हे बरेचसे गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. हे बरेचसे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे ते आपण घेऊ शकतो. पण हे मोठ्या मोठ्या लेवलच्या सांगितलेल्या आहेत मी. तर छोट्या लेवलला सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या आपण बघितल्या पाहिजेत. आणि बोनस म्हणजे काय की जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही BA असाल, बीकॉम असाल, एमकॉम असाल, जे काही तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, त्या ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्ही GDCA हा कोर्स केला महाराष्ट्र शासनाचा सहकार खात्याचा, तर या लोकांना खूप जास्त प्रमाणात जॉब संधी उपलब्ध असतात. कारण GDCA हा जो कोर्स आहे तो सहकार खात्याशी निगडीत आहे. सहकार खात्याबद्दलच माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये जर त्या एखाद्या व्यक्तीचं GDCA झालेलं असेल किंवा बीकॉम केलंय, एमकॉम केलंय आणि GDCA केलेला आहे, या व्यक्तींना ज्या सहकारी संस्था आहेत भारतामध्ये किंवा महाराष्ट्रातील आपण म्हणूया, त्या सर्व सहकारी संस्थांमध्ये जॉब मिळण्याची 5 पट क्षमता वाढते. त्यामुळे हा कोर्स करण्याला जी लोक हा कोर्स करतात तर त्या लोकांसाठी खरं तर खूप सुवर्ण संधी असते जॉब मिळण्याची. कारण हा कोर्स सहकार सेक्टरमध्येच खूप जास्त प्रमाणात चालतो आणि खूप जास्त प्रमाणात सहकारच नाही तर जीवनामध्येही तुम्हाला याचा फायदा होतो. जर कोर्स केला आणि जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला ऑडिट्स करायचे बघायचे, एखाद्याने ऑडिट दिले तुम्हाला बघून, तुमचं ऑडिट करून घेतलंय किंवा तुम्ही कोणाकडनं करून घेतलंय, तर ते ऑडिट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की अरे हा हे इथे काहीतरी अडचण आहे किंवा हे अशा प्रकारे मांडलेलं आहे, हे तुम्हाला समजू शकतं. शिवाय ज्या गृहनिर्माण संस्था असतात, गृहनिर्माण सोसायट्या आहेत, या सर्व सोसायट्यांमध्ये ज्यावेळेस तुमची मीटिंग होते, ऑडिट्स होतात किंवा तुमची सोसायटी मिटिंग्स लागते, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहीत नसतात की एखादी काही शब्दप्रयोग असतील तर ते वापरले तर तुम्हाला कळत नसतात किंवा सोसायटी बाय लॉज काय आहे हे लोकांना ठाऊकच नाहीये बऱ्याचशा लोकांना. फक्त तुम्ही बघा, मोस्ट ऑफ द टाइम जर तुम्ही सोसायटीत गेला, सोसायटी मीटिंग मध्ये गेला, तर त्यावेळेस तुम्ही फक्त आणि फक्त सोसायटी मेंबर म्हणूनच मीटिंग अटेंड करता की सोसायटीचा मी एक सदस्य आहे म्हणून तुम्ही अटेंड करता. पण तुम्ही त्याबद्दल काही डिस्कशन नाही करत की कशा प्रकारे काम होतंय किंवा सोसायटीमधील फंड्सचं काय होतंय किंवा ते कुठे वापरले जात आहेत, कुठल्या गोष्टी होत आहेत, काय छोटे मोठे उपक्रम होत आहेत का, या सर्व गोष्टी बघणं गरजेचं. तुम्हाला हे पण समजणं गरजेचं आहे की कशा प्रकारे काम करता येऊ शकतं. तर हे तुमच्या नॉलेजसाठी पण खूप चांगली गोष्ट आहे. जरी समजा तुम्हाला जॉब नसेल करायचा, साधारणपणे समजा तुमचं वय 60 वर्ष आहे, 65 वर्ष वय आहे किंवा 50च्या पुढे वय आहे, तर या लोकांना कसं आहे की मला जॉब नाही करायचा, मला काहीतरी समजा शिकायचंय. तर शिकायचं जरी असेल तरी तुम्हाला हे तुम्ही शिकल्यानंतर किंवा ही परीक्षा पास झाल्यानंतर किंवा याची जरी अटेम्प्ट केला आणि तुम्ही फेल झाला तरी त्याचं काही एवढं हे नाहीये. नेक्स्ट टाइम तुम्ही अटेंड करू शकता. जर पास झाला तर तुम्ही पास होण्यापुरती पुस्तकं वाचता. त्याच्यापूर्वी जे काही पुस्तकं वाचतो आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात. सोसायटी मॅनेजमेंट कशा प्रकारे असतं, सोसायटी मॅनेजमेंट ऍक्ट काय आहे किंवा ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकतो. आणि ह्या जर शिकल्यानंतर तुम्ही किंवा वाचल्यानंतर तुम्ही सोसायटीमध्ये त्या गोष्टी बोलू शकता. सोसायटी जे काही सोसायटी मिटिंग होतात त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी आपण डिस्कस करू शकता की हा हे असं नाहीये, हे अशा प्रकारे हा हे पॉइंट आहे किंवा त्यांना तुम्ही ही गोष्ट सांगू शकता की इथे हे चुकलेलं आहे तुमचं, ही गोष्ट दुरुस्त करू शकतो आपण. तर याप्रमाणे तुम्हाला हे पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा खूप जास्त उपयोगाचं ठरू शकतं. पण ते तुम्ही त्या पद्धतीने घेतलं पाहिजे. जर समजा तुमचा हेतू हा असेल की
मला न शिकताच पैसे कमवायचे, जीडीसीए केल्यानंतर मला जर समजा ₹1,00,000 पगार मिळतोय असं जर म्हटलं तर ते चुकीचं आहे. कारण तुम्ही जर काही शिकलं नाही, त्याच्याबद्दल काही नॉलेज नाही घेतलं किंवा तुम्ही प्रॅक्टिकल बघितलं नाही काही गोष्टी, तोपर्यंत तुम्हाला कोणी पगार देणार नाही एवढा मोठा, किंवा तोपर्यंत तुम्ही पैसे मिळवणार नाही. कारण कधीही बघा, तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जा, तुम्हाला ते क्लायंट शोधावे लागतात, क्लायंटकडे जावं लागतं किंवा त्यांना सांगावं लागतं तुमच्या जे काही प्रोडक्ट आहे त्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल. इव्हन इंटरव्ह्यूला जरी गेला तुम्ही, ते इंटरव्ह्यू सुद्धा एक सेल्सच आहे. थोडक्यात सेल्स म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला प्रेझेंट करतो ऍक्च्युली. तर ते तसं तुम्हाला प्रेझेंट करावंच लागेल त्यांना, की आम्ही अशा प्रकारे माझं हे स्किल आहे, मला ह्या गोष्टी येतात, किंवा अकाउंट्स असेल तर मला अकाउंट्स अशा प्रकारे येतं, या गोष्टी येतात, मी प्रॉपरपणे करू शकतो. हे सर्व तुम्हाला सांगावं लागेल, तरच तुम्हाला ते गोष्ट पुढे एखादी कंपनी अप्रोच करू शकते किंवा त्या गोष्टीला तुम्हाला प्लॅन करू शकते की कंपनी तुम्हाला इन करेल. तर ते सहजासहजी इमिडिएटली गोष्ट मिळणारी नाही. कारण कसं आहे, आता तुम्ही बघितलं की जी काय यंग जनरेशन आहे, ज्यांना वाटतं की आता मी आयटी केलंय किंवा एखादा कोर्स केलाय, तर कोर्स केल्यानंतर मला साधारणपणे ₹1,00,000 ₹1.5 लाख पगार मिळू शकतो. पण असं नसतं. त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल थोडंसं. तुमच्याकडे स्किल असेल तरच तुम्ही काहीतरी करू शकता. स्किलच नाहीये तर तुम्हाला ते करता येणार नाही. म्हणजे थोडक्यात कसं की जर समजा मला एखाद्या गोष्टीचे, तुम्हाला जर समजा एक कुठे तुम्हाला केबल दुरुस्त करायचे, किंवा तुम्हाला एक उदाहरण घेऊया आपण की टीव्ही रिपेअर करायचं, तुमचा टीव्ही चालत नाही, मग त्या टीव्ही रिपेअर वाल्याकडे जो नवीन असेल तर त्याच्याकडे तुम्ही देतच नाही. जो ऑलरेडी तुमचा जुना ओळखीचा आहे, त्याला माहिती आहे की तुम्हाला त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याने पूर्वी पण बऱ्याचशा लोकांचे दुरुस्त करून दिलेले आहेत, त्याच्याकडे जातो आपण. तर ही जी गोष्ट आहे त्याने त्या अनुभवातून शिकलेला आहे, तो अनुभवाचे पैसे घेत असतो. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्ही स्वतः जर अनुभव घेतला, शिकला तुम्ही, तर तुम्हाला या सेक्टरमध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्ही पैसा कमवू शकता, जर पैसेच कमवायचे असतील तर. हे सेक्टर एकदा तुम्हाला समजलं, खूप महत्वाचं आहे, हे समजणं खूप महत्वाचं आहे. कारण हे सेक्टर सगळ्यात मोठं सेक्टर आहे भारतातलं, आणि या सेक्टरचा सगळ्यात बॅकबोन म्हणता येणार नाही, पण सगळ्यात मोठा वाटा आहे. बॅकबोनच म्हणू शकतो आपण. खरं तर अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त मोठा वाटा आहे आपल्या सहकारी सेक्टरचा. सो त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे. तर आपण एनिवेज कंटिन्यू करूया. जीडीसीए झाल्यानंतर जो व्यक्ती जीडीसीए झालाय, ज्याचं बीकॉम झालेलं आहे, एमकॉम जे काही झालेलं असेल, ग्रॅज्युएशन नंतर ज्या व्यक्तीचा जीडीसीए हा कोर्स झालेला आहे, डिप्लोमा महाराष्ट्र शासनाचा, अशा व्यक्तींना जसं मी म्हटलं की 5 पट जॉब मिळण्याचे चान्सेस वाढतात. ज्याच्यामध्ये तुम्हाला जीडीसीए झाल्यानंतर तुम्ही ऑडिटर असेल किंवा मॅनेजर बनता येतं, गव्हर्नमेंट ऑडिटर बनू शकता किंवा सर्टिफाईड ऑडिटर पण बनता येतं, सेल्फ एम्प्लॉयमेंट होऊ शकते, तुम्ही स्वतःही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. या सर्व गोष्टी याच्यामध्ये काम करता येतात. मग साधारणपणे या व्यक्तींचं जे मानधन असतं साधारणपणे 30 ते 1 लाखाच्या घरात मिळण्याची शक्यता असते. अजून हे डिपेंड ऑन युअर स्किल, खूप महत्वाचा आहे हा गोष्ट. कारण लगेच जीडीसीए झाला आणि तुम्हाला लगेच 30,000 किंवा ₹1,00,000 मिळणार नाही. ते शिकणं गरजेचं आहे, तुमच्याकडे ते ज्ञान असणं गरजेचं आहे, स्किल असणं गरजेचं आहे, तरच त्या गोष्टी होऊ शकतात. ते कुठलीच कंपनी तुम्हाला 30,000 सुरुवातीला ₹50,000 देणार नाहीये. त्यासाठी अगोदर शिकणं गरजेचं आहे. शिका तुम्ही, आणि शिकल्यानंतर तुम्हाला स्वतःच त्याचा अनुभव येईल की आता तुम्ही हे पण करू शकता आणि तुम्ही बाकीचे ऑडिट्स पण करू शकता, सोसायटी ऑडिट सुद्धा करू शकता. या सर्व गोष्टी याच्यानंतर तुम्हाला करता येतात. कधी? जीडीसीए झाल्यानंतर. तर तिसरा पार्ट जो आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे जसं आपण डिस्कस केलं की सहकार क्षेत्र जे आहे, या क्षेत्रामध्ये जॉब कसा मिळवायचा किंवा कशा प्रकारे जॉब तुम्ही मिळवू शकता, हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे. कारण याच्या अगोदरही जे आपण व्हिडिओ बनवला होता, आयटी सेक्टर सोडा आणि सहकार क्षेत्र जॉईन व्हा यामध्ये, तर याच्यामध्ये आपण हे सांगितलं होतं की कशा प्रकारे जॉब्स तुम्ही मिळवू शकता सहकार क्षेत्रामध्ये. तर त्यासाठी कसं असतं की तुम्हाला स्वतः अगोदर जेवढ्या काही तुमचं मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते करणं गरजेचं आहे. थोडक्यात जर आपण सहकार क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. जर तुमचं बीकॉम एमकॉम असेल किंवा कॉमर्सशी निगडीत ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ह्या लोकांना प्राधान्य मिळू शकतं. प्लस ज्याचं बीए झालेलं आहे किंवा दुसरा कुठला कोर्स झालेला आहे आणि प्लस जीडीसीए केलाय किंवा बीकॉम प्लस जीडीसीए आहे, तर अशा व्यक्तींना 5 पट याचे चान्सेस जास्त असतात की 5 पटीने ह्या लोकांना अगोदर बोलवलं जाऊ शकतं. म्हणजे थोडक्यात काय, आपण एक
मिनिमम आपण उदाहरण घेऊया कशा प्रकारे काम करता येऊ शकतं किंवा कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. सर्वात अगोदर बेस एलिजिबिलिटी तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. बीकॉम जर असेल, आपण बीकॉमच घेऊया सुरुवातीला सध्या तरी, बीकॉम ग्रॅज्युएशन किंवा एमकॉम झालेल्या काही विद्यार्थ्यांचं. तर या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, बेस्ट ऑप्शन काय करायचं, जीडीसीए करून घ्यायचं सुरुवातीला. जीडीसीए म्हणजे काय, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह अँड अकाउंटन्सी. हा जो कोर्स आहे आपला सहकार खात्या अंतर्गत घेतला जातो, हा कोर्स करून घ्यायचा आहे आणि महाराष्ट्र शासनाचा कोर्स आहे, त्याच्यामुळे काही याच्यामध्ये जास्त अडचण येणार नाही. हा कोर्स केल्यानंतर बीकॉम असेल तुमचं प्लस हा जीडीसीए कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर जसं मी म्हटलं पूर्वी 5 पट तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस वाढतात. हा सर्वात मोठा पॉइंट आहे. त्यानंतर तुम्हाला हे झाल्यानंतर, हे सर्व तुमचं जीडीसीए झाल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. तुम्ही कोऑपरेटिव्ह ज्या बँका आहेत, तुम्ही सर्च करू शकता गुगलवरती, भरपूर बँका रजिस्टर्ड आहेत, किंवा तुम्ही आम्हाला कॉल करा, तुम्हाला मी सांगेल की कुठल्या बँकमध्ये तुम्ही करू शकता किंवा कशा प्रकारे तुम्हाला करता येऊ शकता. त्यानंतर क्रेडिट सोसायटी ज्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता. त्यानंतर शुगर फॅक्टरीज ज्या आहेत, साखर कारखाने, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन देता येईल. त्यानंतर दूध संघ आहेत, खरेदी विक्री संघ आहेत, बाजारपेठा आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात सहकारी तत्वावर काम केलं जातं, अशा प्रायमरी सोसायटीज आहेत. याच्यामध्ये तुम्ही ते जॉब ऍप्लिकेशन देऊ शकता. ऑनलाईन जिथे पद्धत असेल ऑनलाईन देण्याची, ऑनलाईन द्या, किंवा जर समजा फिजिकल देता आलं तर फिजिकल द्या. पण हे किंवा आता फिजिकल जाणं शक्य नसतंच, कारण प्रत्येक बँक जी असते किंवा कुठलीही आता सर्व संस्था ज्या आहेत त्या ऑलमोस्ट ऑनलाईन चालतात. त्यांची वेबसाईट असते, त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तिथून तुम्ही त्यांचा ईमेल आयडी घ्या, ईमेल करा तुमचा रिझ्युमे, तुमचं सर्व जे काही गोष्टी आहेत, तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्व ईमेल करा. त्यानंतर तिसरा स्टेप जी आहे, याच्यामध्ये एक्सपिरियन्स जर असेल तुमचा, जीडीसीए झाले, समजा 2025 मध्ये जीडीसीए केलं एखाद्याने, बीकॉम प्लस जीडीसीए झालेला आहे आणि आता 26 मध्ये ऍप्लिकेशन 1 वर्षाचा अनुभव घेतला कुठल्या एखाद्या अकाउंटंट फील्डमध्ये किंवा क्लर्क फील्डमध्ये, अकाउंट्स मध्ये जर अनुभव घेतला, एखाद्या ऑडिटमध्ये जर घेतला, तर त्या पद्धतीने त्या सेक्टरमध्ये तुम्हाला अप्लाय करता येऊ शकतो. एखाद्या वर्षाचा अनुभव झाला तर तो अनुभव रिझ्यूम मध्ये ऍड करून तुम्ही तो रिझ्युमे सहकारी संस्थांना तुम्ही फॉरवर्ड करू शकता. तिकडनं तुम्हाला रिस्पॉन्स येऊ शकतो, डिपेंडिंग ऑन युअर तुमचा जो रिझ्युमे कशा प्रकारे आहे त्या प्रमाणात. त्यानंतर चौथा स्टेप आहे, तुम्हाला जर समजा ह्या सर्व गोष्टी काही झाल्याच नाही किंवा तुम्हाला जॉब नाही करायचा, किंवा आपण म्हणूया की चला जीडीसीए झालाय माझा, आता मी बाकी दुसरं काही वैयक्तिक कामं करतो किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी बघतो, तर जीडीसीए झाल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट ऑडिटर बनू शकता. जसं मी आपण म्हटलं की सर्टिफाईड ऑडिटर तुम्हाला बनता येतं. त्याच्यासाठी तुम्हाला एम्पॅनलिंग करावं लागतं सहकार खात्याकडे. तुम्ही पॅनलवरती आल्यानंतर बऱ्याच बाकीच्या गोष्टी तुम्हाला कळतात. तर त्याचाही आपण एक डिटेल व्हिडिओ नंतर बनवूया. थोडंसं मे बी त्याला थोडासा वेळ लागेल व्हिडिओ बनवण्यासाठी, पण बनवूया आपण त्याच्यावरती देखील. आता जीडीसीए ज्यांचं झालेलं आहे त्यांनी स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंट केलं तर बेस्ट आहे, कारण तुम्ही ऑडिट करू शकता, तुम्ही सर्व व्यक्तींना भेटू शकता, बाहेर जाऊन तुम्ही मार्केटमध्ये भेटू शकता, त्यांना सांगू शकता की मी अशा प्रकारे काम करतो, ऑडिट करतो वगैरे, तुमचं काही काम असेल तर सांगा. पण हा झाला सेकंडरी पार्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला करायचं असेल तर, म्हणजे जॉब नसेल करायचा किंवा वैयक्तिक काम करायचं असेल तर आणि तरच ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. किंवा आता ऑनलाईन जमाना आहे किंवा सोशल मीडियाचं एक जाळं आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमच्याबद्दल तुमच्या माहिती प्रसार माध्यमामध्ये देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तिकडे तुमची जाहिरात होऊ शकते. हे अनेक मार्ग आहेत ते शोधण्यासाठी, तुम्ही ते शोधू शकता. म्हणजे थोडंसं तुम्हाला शिकावं लागेल त्या गोष्टी. खरोखर जर बघितलं तुम्ही, बघा म्हणजे रियालिटी जर बघितली याची खरी, तर या रियालिटी जर आपण चेक केला तर आयटी सेक्टरमध्ये जर बघितलं तुम्ही तर कोणालाही विचारा, ले ऑफची रिस्क आहे, म्हणजे रिस्क सगळीकडेच आहे खरं तर, पण ले ऑफची रिस्क आहे, स्ट्रेस असतो. बघा तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम जे आयटी मध्ये काम करतात ती लोक स्ट्रेस्ड असतात. त्यानंतर म्हणजे असं नाही की हसण्यासारखी गोष्ट नाही खरं तर, पण ते असतात बऱ्यापैकी, काही ना काही टेन्शन असतं त्यांच्या मागे, प्रत्येक माणसाच्या मागे असतं तसं. पण जास्त प्रमाणात त्या लोकांना स्ट्रेस असतो. त्यानंतर कॉम्पिटिशन खूप आहे आयटी सेक्टरमध्ये, ही एक मोठी बाब आहे. जर तसंच पाहायला गेलं तर याउलट सहकार क्षेत्रामध्ये काय आहे, तुम्हाला काय करता येतं, जॉब सिक्युरिटी असेल ऑब्व्हियसली. जर सहकारी संस्थांमध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला रिटायरमेंट पर्यंत काम करता येतं परमनंट झाल्यानंतर. त्यानंतर रिस्पेक्ट आहे ऑब्व्हियसली, त्या गोष्टी ऑलमोस्ट सगळ्या सेक्टरमध्ये असतेच. त्यानंतर सॅलरी पण चांगल्या प्रकारे मिळते आणि नंतर स्टेबल लाईफ पण आपण जगतो साधारणपणे. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत खरं तर जाणून घेण्यासाठी. सहकार क्षेत्र आपण जसं बघतो तसं मोठं क्षेत्र आहे, त्याच्यामुळे याच्यात स्टेबल लाईफ आहेच ऑब्व्हियसली.
विद्यार्थी मित्रांनो, सहकार क्षेत्र जे आहे ते भारताचं बॅकबोन आहे, जसं आपण पूर्वीही म्हटलं. कारण सहकार क्षेत्राशिवाय भारताचा जी आर्थिक उलाढाल होते किंवा अर्थव्यवस्था जो हातभार लागतो तो जर सहकार क्षेत्राने काढून घेतला तर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. सो त्याच्यामुळे भारताचं सगळ्यात मोठा बॅकबोन जो आहे तो सहकार क्षेत्र आहे. आणि याच्या फ्युचरमध्ये खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. तर थोडंसं वेट करून घ्या, त्याच्या अगोदर DDCA करून घ्या, खूप महत्वाचं आहे, खरोखर महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा कोर्स असल्यामुळे तुम्हाला त्याचा तोटा कुठलाच नाहीये. नॉमिनल फीस असते त्याची, DDCA ची फॉर्म भरण्याची 823 रुपये टोटल फीस लागते, जास्त पण फीस नाही. भरून घेऊन तुम्ही एक्झाम उत्तीर्ण होता, व्यवस्थित एक्झाम दिली, कशा प्रकारे उत्तीर्ण होता येईल त्या गोष्टी आपण पुढे बघूया. तर करता येतं, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करून घ्या. आणि एखादी संधी आली चांगली तर त्या संधीचं तुम्हाला सोनं करता यावं, यासाठी तुमच्याकडे काहीतरी ऍड ऑन पाहिजे. ते करण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. जर बेस्ट काही करायचं असेल तर खूप महत्वाचं सेक्टर आहे, खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला काम करता येऊ शकतं. आता GDCA बद्दल तुम्हाला जर समजा पूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याचा ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. GDCA म्हणजे काय, सहकार क्षेत्र म्हणजे काय, तो व्हिडिओ जाऊन बघा. जर नाही कळालं तर तुम्ही सांगा, की कमेंटमध्ये सांगा की GDCA बद्दल अजून एक डिटेल व्हिडिओ बनवा. तर आपण बनवूया व्यवस्थित, GDCA एक्झॅक्टली काय आहे किंवा याच्यामध्ये काय करता येतं हे आपण डिटेल बघूया पूर्ण. त्याच्यामुळे सर्व गोष्टी आपण प्लॅन करून त्याच्यावरती काम करूया. तर अशा प्रकारे आपल्याला सहकारी क्षेत्रामध्ये काम करता येऊ शकतं. तर ही फक्त स्टेप्स सांगितलेल्या आहेत आपण, कशा प्रकारे तुम्ही काम करू शकता, काय करता येऊ शकतं याचा. आपण जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल, कशा प्रकारे काम करता येईल किंवा कशा प्रकारे तुम्हाला सहकार क्षेत्रामध्ये काम करता येईल, या गोष्टीचा डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आपण बनवूया. हे फक्त इन्फॉर्मेटिव्ह आहे की कशा प्रकारे स्टेप्स आहेत किंवा IT सेक्टर जे आहे ते आणि सहकार सेक्टर जे आहे या सेक्टर मधील आपण थोडासा डिफरन्स बघण्याचा प्रयत्न केला आणि काम कशा प्रकारे करता येईल हे आपण बघितलं या व्हिडिओमध्ये. तर आम्हाला भरपूर कमेंट्स आल्या, कॉल्स भरपूर आले, जवळजवळ 2000 च्या वरती कॉल आले असतील सर्व मिळून आतापर्यंत, जेव्हापासून आपण चॅनल सुरू केलेला आहे. त्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत आपण. आणि साधारणपणे 1800 ते 2000 च्या दरम्यान आम्ही आमच्याकडचे फॉर्म भरून घेतलेले आहेत विद्यार्थ्यांनी. संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला कॉल्स आले होते, काही भारतातूनही, बऱ्याचशा कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश वगैरे त्या राज्यातून आलेले आहेत कॉल्स. तर त्यांनीही कॉल केले होते की आम्हाला GDCA करायचं आहे. त्यांचेही फॉर्म आपण व्यवस्थित भरून दिलेले आहेत. आम्ही नॉमिनल चार्जेस घेऊन हे फॉर्म भरतो, 200 रुपये आपण घेतो एक्स्ट्रा. म्हणजे जर 823 फीस असेल तर 1023 रुपये टोटल घेतो आपण, 200 रुपये एक्स्ट्रा घेऊन आपण ते भरतो. कारण त्याच्यामध्ये आपली टीम आहे ती काम करते, सो त्यांच्यासाठी त्या गोष्टी आपण करतो. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःही भरू शकता. म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही नाही भरू शकत स्वतः, तुम्हाला स्वतःलाही भरायची असेल तरी तुम्हाला ती माहिती दिली जाते. आणि त्यानंतर आपल्याला अशा बऱ्याचशा कमेंट्स पण आल्यात काही, आणि कॉल्स तर आलेले आहेत, खूप कॉल्स आले ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं की सर एक्झाम कशा प्रकारे लिहायला पाहिजे किंवा पेपर कशा प्रकारे लिहायला पाहिजे हे आपण सांगा किंवा याची माहिती द्या. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण सर्व पेपर कशा प्रकारे लिहायचे याच्याबद्दल आपण चर्चा करूया. 6 पेपर्सचे आपण 6 ते जवळजवळ 12-13 व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्याच्याबद्दल. तर ते पूर्ण व्हिडिओ बघा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेपर पहिला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा याच्याबद्दल आपण चर्चा करूया. पेपर पहिला जो आहे, गेल्या वर्षीचा जो पेपर आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू थोडक्यात, कशा प्रकारे तो पेपर होता किंवा कशा प्रकारे पेपर त्याने आपण तो घेतला पाहिजे किंवा कशा प्रकारे आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल हे आपण चर्चा करूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.